मधील दहशतवादी हल्ल्यावर गेल्या 2.5 तासांपासून सीसीएसची बैठक सुरू आहे। दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद देखील होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण बैठक सध्या पार पडतेय। या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित आहेत। तर गेल्या 2.5 तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारत कशा प्रकारे आता उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दहशतवादी हल्ल्याविरोधात भारताची कारवाई काय? पाकिस्तान बरोबर राजकीय संबंध तोडणं किंवा अत्यंत कमी करणं? पाकिस्तानी उच्चायोगात काम करणाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश देण्याची शक्यता? पाकिस्तानी उच्च आयोगाला दिलेली जमीन परत घेण्याची शक्यता? भारत इस्लामाबाद मधील भारतीय राजकीय कर्मचाऱ्यांना परत बोलावू शकतो? सिंधू पाणी करार स्थगित करत उत्तर देऊ शकतं? भारत P5 राष्ट्रांसोबत पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया उघड करू शकतो? पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर पूर्णपणे बंदी घातली जाऊ शकते? भारत करतारपूर कॉरिडॉर बंद करू शकतो? भारत पाकिस्तान सोबतचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष व्यापार थांबवू शकतो? वाघा बॉर्डरवरील कार्यक्रम देखील बंद करू शकतो?